कुंभ राशी 27 एप्रिल ते 3 मे 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी म्हणजे विचारांचा सागर, नवीन कल्पना, वेगळा दृष्टिकोन आणि समाजापेक्षा एक पाऊल पुढे असणारी वृत्ती। तुमचं व्यक्तिमत्वच असं आहे की तुम्ही नेहमीच काहीतरी वेगळं करता, वेगळं विचारता। पण या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी अचानक बदल घडवणारे प्रसंग येऊ शकतात, जे पहिल्यांदा तुम्हाला गोंधळात टाकतील, पण पुढे जाऊन तेच तुमच्यासाठी आशीर्वाद ठरू शकतात। तुमच्या मनात सध्या खूप विचार चालू आहेत, काही जुन्या गोष्टी, काही अपूर्ण स्वप्न, काही अर्धवट राहिलेली कामं आणि कदाचित एखादा निर्णय जो तुम्ही खूप दिवसांपासून टाळत आहात। कुंभ राशी, हा आठवडा तुम्हाला त्या निर्णयाची अगदी जवळ घेऊन जाणार आहे। तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट सतत घडते आहे का? काही संकेत वारंवार दिसत आहेत का? एखादी व्यक्ती, एखादी संधी किंवा एखादा विचार जो तुम्हाला सोडतच नाही, तर लक्षात ठेवा, हे योगायोग नाहीत, हे आहेत दैवी संकेत। या आठवड्यात ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे की तुमच्या आयुष्यातील काही गुपितं हळूहळू उघड होऊ लागतील। काही गोष्टींचा खरा अर्थ तुम्हाला समजू लागेल। कधी कधी आपल्याला वाटतं, हे माझ्याबरोबरच का होतंय? मी इतका प्रयत्न करतोय तरीही यश का मिळत नाही? पण या आठवड्यात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात। कदाचित थेट नाही, पण या घटनांच्या माध्यमातून, लोकांच्या वागणुकीतून आणि परिस्थितीतून। कुंभ राशीवाल्यांनो, तुमचं नशीब या आठवड्यात शांतपणे बदलायला सुरुवात करेल। हो, मोठा आवाज नसेल, कोणताही धडाका नसेल, पण एक अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलत असेल। तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे, पण त्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला धैर्य, संयम आणि विश्वास ठेवावा लागेल। या आठवड्यात काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ शकतात किंवा काही नवीन लोक अचानक जवळ येऊ शकतात। घाबरू नका, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडत आहे। कधी कधी परमेश्वर आपल्याला आपल्या आरामाच्या जागेतून बाहेर काढतो, कारण त्याला आपल्याला अजून मोठं काहीतरी द्यायचं असतं। आणि हा आठवडा तुमच्यासाठी तसाच एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो। तुमच्या मनात येणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तुमचं अंतर्मनच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे। कुंभ राशी, या आठवड्याची सुरुवात जरी साधी वाटली तरी शेवट तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो। तुमचं आयुष्य ज्या दिशेने जात आहे त्या दिशेचा खरा अर्थ तुम्हाला आता समजू लागेल। एक खास गोष्ट लक्षात ठेवा, या आठवड्यात जर काही गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही तर निराश होऊ नका, कारण काही वेळा न मिळणं ही सुद्धा एक मोठी कृपा असते। कुंभ राशी, या आठवड्यात 27 एप्रिल ते 3 मे 2026 तुमच्यासाठी एक अशी अदृश्य प्रक्रिया सुरू आहे जी तुमचं आयुष्य आतून बदलत आहे। तुम्हाला कदाचित अजून ते जाणवत नसेल, पण काही गोष्टी तुम्हाला जाणवायला लागल्या असतील। अचानक काही लोक तुमच्यापासून दूर जात आहेत, काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येत आहेत, काही गोष्टी वारंवार तुमच्यासमोर येत आहेत आणि काही विचार तुमच्या मनातून जातच नाहीत। हे सगळं का घडतंय माहीत आहे का? कारण ब्रह्मांड तुमचं आयुष्य नव्याने सेट करत आहे। हो, ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाहीत त्या हळूहळू दूर होत आहेत आणि ज्या गोष्टी तुमचं भविष्य घडवणार आहेत त्या तुमच्याकडे येत आहेत। कधी कधी आपल्याला वाटतं, माझं नशीबच खराब आहे, मी कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही। पण सत्य काय आहे माहीत आहे का? तुमचं नशीब खराब नसतं, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतं आणि तोच योग्य वेळ आता जवळ येत आहे। या आठवड्यात तुम्हाला काही अचानक बदल दिसू शकतात, काही निर्णय घ्यावे लागतील, काही गोष्टी सोडाव्या लागतील, पण घाबरू नका, कारण ज्या गोष्टी तुम्ही गमावणार आहात त्यापेक्षा मोठं काहीतरी तुम्हाला मिळणार आहे। कुंभ राशीवाल्यांनो, तुमचं आयुष्य एका महत्त्वाच्या वळणावर येऊन उभा आहे। हा तो क्षण आहे जिथे तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवणार आहे। तुमच्यासाठी एक गुप्त दार उघडत आहेत, पण ते सगळ्यांना दिसणार नाही। ते फक्त त्यांनाच दिसेल जे स्वतःवर विश्वास ठेवतात, जे बदल स्वीकारतात आणि जे आपल्या भीतीवर मात करतात। या आठवड्यात तुमचं अंतर्मन खूप काही सांगणार आहे। तुम्हाला काही गोष्टी जाणवतील, काही संकेत दिसतील, त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा ब्रह्मांड तुमच्याशी बोलत आहे। कुंभ राशीवाल्यांचं आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही, ते अचानक वर जातं, अचानक खाली येतं, पण प्रत्येक वेळी ते तुम्हाला आणखी मजबूत आणि शहाणं बनवतं। आणि आता तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा येतोय जिथे तुम्हाला तुमच्या सगळ्या संघर्षाचं फळ मिळू शकतं। कुंभ राशी, या संपूर्ण आठवड्यात आपण जे काही पाहिलं ते फक्त शब्द नाहीत, ते आहेत संकेत। तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे ते योगायोग नाही। प्रत्येक घटना, प्रत्येक भेट, प्रत्येक अडचण ही सगळी एका मोठ्या योजनेचा भाग आहे। कदाचित तुम्हाला अजून सगळं स्पष्ट दिसत नसेल,
कदाचित काही गोष्टींचा अर्थ लागत नसेल, पण लक्षात ठेवा, अंधार जास्त काळ टिकत नाही, कारण प्रकाशाचा जन्म नेहमीच अंधारातूनच होतो. कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही खूप काही सहन केलं आहे. तुम्ही शांतपणे संघर्ष केला आहे. तुम्ही अनेक वेळा स्वतःला थांबवलं आहे, पण आता थांबण्याची वेळ संपली आहे. हा आठवडा तुम्हाला एक संदेश देतोय. उठा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला. तुमच्या आयुष्यात जे काही येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा मोठं असू शकतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठं यश मिळवण्यासाठी मोठं धैर्य लागतं. जर तुम्ही अजूनही भूतकाळात अडकले असाल तर आता वेळ आली आहे त्यातून बाहेर पडण्याची, कारण तुमचं भविष्य तुमची वाट पाहत आहे. काही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. या आठवड्यात तुम्हाला एक संधी मिळू शकते, एक निर्णय घ्यावा लागू शकतो आणि कदाचित तो निर्णयच तुमचं आयुष्य बदलणार आहे. म्हणून घाबरू नका, संशय करू नका. तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा, कारण जिथे तुमचा विश्वास संपतो तिथूनच तुमच्या चमत्कारांची सुरुवात होते. कुंभ राशी, कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाही आणि आपण विचार करतो हे माझ्या बरोबरच का, पण सत्य काय आहे माहीत आहे का? काही वेळा न मिळणं हे सुद्धा तुमच्या संरक्षणासाठीच असतं. हो, कारण ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी त्यापेक्षा चांगलं देण्यासाठी तयारी करत असतं. कुंभ राशीवाल्यांनो, तुमचं आयुष्य आता एका महत्त्वाच्या वळणावर आहे. हा तो क्षण आहे जिथे तुम्ही घेतलेला प्रत्येक पाऊल तुमच्या भविष्यात मोठा बदल घडवू शकतो. म्हणून सावध राहा, पण घाबरू नका. डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच काय हवं आहे? तुमच्या मनातून जे उत्तर येईल तेच तुमचं खरं मार्गदर्शन असेल. तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहिलं गेलं आहे, पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कुंभ राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, कुंभ राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, तुम्ही साधे नाही, तुम्ही निवडलेले आहात. तुमचं आयुष्य साधं नाही, ते एक विशेष उद्देशासाठी बनवलेलं आहे.